मऊ, मोकळा आणि परफेक्ट अशा प्रमाणामध्ये बनवला जाणारा जीरा राईस आणि एकदम बेस्ट असं कॉम्बिनेशन असलेलं, कधी डाळ खाऊ वाटलं नसेल किंवा काही जणांना भोपळा खायला आवडत नसेल, तर दोन्हीचं प्रमाण वापरून आणि दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आज आपण व्हेज दाल बनवणार आहोत. अगदी भन्नाट अशी रेसिपी आणि झटपट होते. नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर सर्वात आधी मी इथं मसूर डाळ घेतलेली 1 वाटी, म्हणजे 125 ग्रॅम मसूर डाळ आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी तूर डाळ घेतली. तर मसूर डाळ आणि तूर डाळ हे दोन्ही डाळी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे. तर आता डाळ शिजवण्यासाठी कुकर ठेवला आहे. त्याच्यामध्ये 3 ग्लास मी इथं पाणी ॲड करते. तर हे 3 ग्लास पाणी टाकूया. धुवून घेतलेले डाळी टाकूया. याच्या आधी पण मी दालच्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे, तो पण एकदा नक्की बघा. तर आपले डाळी धुवून घेतलेले टाकूया. मीडियम आकारामध्ये 3 कांदे घेतले होते आणि ते चिरून घेतले. हे कांदे पण यामध्ये टाकून घेऊया. त्याच्यानंतर 3 मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेत चिरून. शक्यतो तर टोमॅटोचा वापर थोडा जास्तच करायचा आहे. 4 हिरवी मिरची घेतलेत आणि पुदिना घेतला आहे 10 ते 12 पानं. तर हे टाकल्यानंतर यामध्येच 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि मोठ्या चमच्याने अर्धा चमचा तेल ॲड करायचे. डाळ खाली कुकरला लागू नये म्हणून सर्व मिक्स करून घेऊया, म्हणजे कुकरला खाली चिकटणार नाही आहे. कुकरचं टोपण लावायचं आहे. गॅस मिडियमवरती करून 3 शिट्ट्या करायच्यात. 3 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बारीकवरती करून परत 5 मिनटं ठेवायचं आहे. जसं तुम्ही रेग्युलर डाळ शिजवतात सेम त्याच प्रकारे शिजवून घ्यायचे, पण थोडीशी डाळ शिजवायची. डाळ शिजते तोपर्यंत आपण लसूण घेतला 15 ते 16 पाकळ्या आणि आलं घेतलेलं आहे 2 इंच. याच्यावरती झाकण लावूया आणि पूर्णपणे बारीक अशी पेस्ट करायची. तर अशा प्रकारे मी इथं आलं लसूणची पेस्ट करून घेतली. तर आता ही पेस्ट बाजूला ठेवूया आणि त्याच्यानंतर एक मोठ्या आकारामध्ये भोपळा घेतला आहे. भोपळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे सोलून घ्यायचे. जेव्हा पण भाजीला काही खाऊ वाटत नाही किंवा डाळी खाऊ वाटत नाहीत, काही जणांना भोपळा आवडत नाही, या दोन्हीचं कॉम्बिनेशन बनवून मी दालच्या बनवते. अगदी भन्नाट असं लागतो. कधी काही फंक्शन असेल किंवा काही पाहुणे वगैरे येणार असतील, कधी कंटाळा आला भाजी करायचा, तर अशा प्रकारचा व्हेज दालच्या आणि त्याच्यासोबत खाल्ला जाणार जीरा राईस एकदा नक्की ट्राय करून बघा. तर मी इथं भोपळा चिरून घेतला आहे. मधल्या बिया पूर्ण काढून घेतल्यात. अशा प्रकारे चिरून घेऊया आणि उभे काप करून घेऊया. व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करते लगेचच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल. आणि जे काही साहित्य लागतं ते पण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की चेक करा, म्हणजे तुम्हाला रेसिपी करताना इझी जाईल. तर अशा प्रकारे राहिलेला पण भोपळा सर्व मी इथं चिरून घेतलेला आहे मीडियम आकारामध्ये. तर हे साईडला ठेवूया. ही तयारी होईपर्यंत आपल्या डाळीचे पण 3 ते 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. चेक करूया. डाळ चांगल्या प्रकारे शिजली गेली, बघू शकता. पूर्णपणे अशी डाळ शिजवायची. आता ह्या डाळीला थोडंसं सुद्धा मोठी अशी डाळ राहू नये आणि एकसारखी भाजी व्हावं याच्यासाठी रवीने घोटून घ्यायचं आहे, म्हणजे छान असं एकसारखी डाळ घोटली जाते. तर डाळ घोटून झाली रवीने. हे साईडला ठेवूया. मी इथं याच कुकरमध्ये भाजी फोडणी देणार आहे, म्हणजे भोपळा शिजवणार आहे. त्याच्यामुळे ती डाळ एका पातेल्यामध्ये काढून घेतली आहे आणि कुकर स्वच्छ करून घेतला आहे. त्याच कुकरमध्ये मोठ्या चमच्याने 2 चमचे तेल टाकायचे. तर हे 2 चमचे तेल गरम होते तोपर्यंत बाकीचे मसाले काय काय घेतलेत ते तुम्हाला सांगते. 2 तमालपत्री, 2 दालचिनी, 4 लवंग, 1 चमचा जिरे घेतलेले. अजून हवा असेल तर काळे मिरे वगैरे याचा वापर करू शकता. मसाले टाकायचे. त्याच्यानंतर जे आपण आलं लसूण बारीक करून घेतले ते टाकायचे आणि एखादा मिनिटभर परतून घ्यायचे. इथं मी कुकरमध्येच टाकते, कारण लगेचच भोपळा शिजला जावा म्हणून. तुम्हाला हवा असेल तर कढईमध्ये पण भोपळा शिजवू शकता. तर याच कुकरमध्ये मी हे मसाले ॲड केलेत. एखादा मिनिटभर परतून घेऊया, म्हणजे जे आपले कच्चे मसाले आणि लसूण आलं यामधला कच्चापणा निघून जाईल. मसाले परतून घेतलं की याच्यामध्ये गॅस बारीक करूया. 4 चमचे दालच्याचा मसाला घेतला आहे, जो रेडीमेड भेटतो ते. त्यातला फक्त 2 चमचे इथं मसाला ॲड करते. बाकीचा 2 चमचे मसाला सर्वात लास्टला भाजी तयार झाल्यानंतर आपण या मसाल्याचा वापर करणार आहे. याच्यामध्येच चवीनुसार म्हणजे 1.5 चमचा मिठाचा वापर करते.
1.5 चमचे लाल तिखट टाकायचं आहे. ऑलरेडी 1 चमचा डाळीला वापरलं आहे आणि आता 1.5 चमचे टोटल 2.5 चमचे लाल तिखटाचा वापर केला आहे. भोपळा टाकू. या ठिकाणी मी इथं अर्धी वाटी चिंच 1 कप पाण्यामध्ये भिजायला ठेवली होती 10 ते 15 मिनटं. चिंच शक्यतो तर तुम्ही वापरा. चिंच आणि पुदिनाने खूप छान अशी चव येते. कारण आपला जो व्हेज दाल असतो तो आंबट असतो, त्यामुळं शक्यतो तर कंपल्सरी चिंच वापरा. तर ह्या चिंचामधलं पूर्ण पाणी आणि रस जो असतो तो काढून घ्यायचा आहे आणि यामध्ये टाकायचं आहे. चिंच टाकल्यानंतर हे सर्व मसाला एकत्रित परतून घेऊया. आता गॅस मीडियमवरती करायचा आहे. याच्यामध्ये 1 ग्लास पाणी ॲड करते भोपळा शिजण्यासाठी. कुकरचं टोपण लावूया. गॅस मीडियमवरती करून 2 शिट्ट्या करायच्यात. 2पेक्षा जास्त करायचे नाहीत, कारण भोपळा लगेचच शिजला जातो. जास्त जर कवळा असेल भोपळा तर एका शिट्टीमध्ये पण हा भोपळा शिजतो. पण मी इथं 2 शिट्ट्या करून गॅस बंद करून कुकर थंड करून घेतला आहे. तर बघू शकता छान असा भोपळा शिजला गेलेला आहे. तर यामध्येच मी डाळ ॲड करू शकत होते, पण तुम्हाला दाखवायचं आहे त्याच्यामुळे मी परत कढई घेतली. त्याच्यामधली शिजलेला जो भोपळा आहे तो ॲड करायचा आहे. त्यानंतर डाळ घेतलेली शिजवलेली ती टाकायची. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. डाळ शिजवून घ्यायचं आहे आणि भोपळा फोडणी देऊन शिजवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हे भोपळा एक 4 ते 5 मिनटं एकदम बारीक गॅस करून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. हवा असेल तर पाणी वापरू शकता, पण शक्यतो तर जो दालचा असतो तो थोडासा घट्टच असतो. 4 ते 5 मिनटं झाल्यात. मी गॅस बंद केला आहे. सर्वात एंडला याच्यावरती जो 2 चमचे दालचा मसाला ठेवला होता तो ॲड करायचा आहे. सर्व मिक्स करून घेऊया आणि वरून थोडीशी कोथिंबीर धुवून बारीक चिरून घेतली होती ती टाकते. तर बघू शकता अगदी दाटसर आणि परफेक्ट साध्या सोप्या पद्धतीने आपला हा दालचा तयार आहे. तर आता हे साईडला ठेवून जिरा राईस करायला घेऊया. त्याच कुकरमध्ये 1.5 चमचा मी इथं तेल टाकते मोठ्या चमच्याने. काही खडे मसाले घेतलेत, तर 1 चमचा जिरे, 3 तमालपत्री, 3 हिरवी मिरची, 3 दालचिनी आणि 3 लवंग घेतलेत ते टाकूया. मसाला एखादा मिनिटभर परतला की याच्यामध्ये 3 ग्लास मी इथं पाणी घेते. अर्धा किलो तांदूळ घेतलं आहे, त्याच्यासाठी 3 ग्लास पाण्याचा वापर करते. 1.5 चमचा मीठ टाकूया. पाणी उकळी येतं आहे तोपर्यंत आपण इथं त्याच ग्लासने 2 ग्लास तांदूळ घेतले. 2 ग्लास तांदूळ आणि 3 ग्लास पाण्याचा वापर करते. तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. एक 2 ते 3 पाण्याने. जे रेग्युलर तांदूळ आहेत त्या तांदळाचा वापर केला. तुम्हाला हवा असेल तर बासमती किंवा बिर्याणीचा तांदळाचा वगैरे वापर केला तरी चालेल. तर हे तांदूळ यामध्ये ॲड करूया. याच्या आधी पण मी दालच्याचा रेसिपी अपलोड केली आहे, पण आज मी परत एकदा बनवली म्हणून ती पण तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केला. सर्व मिक्स करून घेऊया. 1 वाटी कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून घेतली तर आणि बारीक चिरली. तर हे पण यामध्ये टाकूया. कोथिंबीरचा वापर शक्यतो तर जिरा राईसला थोडा जास्तच कराय. टोपण लावायचं आहे. गॅस मीडियमवरती करून फक्त 2च शिट्ट्या करून घेते. मीडियमवरती करून 2 शिट्ट्या झालं की गॅस बारीक करायचं आहे आणि परत 5 मिनटं ठेवायचं आहे. तुम्ही जसं रेग्युलर भात करता तसा सेम त्याच प्रकारे शिजवून घ्यायचं आहे. 2 शिट्ट्या करून 5 मिनटं झाले आणि हा कुकर थंड करून घेतला आहे. तर अशा प्रकारे बघू शकता अगदी मऊ मोकळा आणि एकदम छान असा सुगंधी आपला जिरा राईस तयार आहे. त्याच्याबरोबर दालचा तयार आहे. हा तुम्हाला प्लेटमध्ये पण काढून दाखवते. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. याच्या पुढची व्हिडिओ तुम्हाला कुठला आवडेल तो पण सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.